रामकृष्ण हरी, स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज बघा आपण ब्रेड पुडिंग किंवा त्याला शाही ब्रेड असं म्हटलं तरीही चालेल। अगदी अशी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि स्वीट डिश असं म्हटलं तरीही चालेल। पाहुणे आले तर समजा काय स्वीट करायचं तर हे केलं तरी चालण्यासारखी ही रेसिपी आहे आणि अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये होण्यासारखी ही रेसिपी आहे। प्रथम बघा आपण शाही ब्रेड तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी मी उकळून घेतलेलं आहे। हे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी एक अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, कारण याचा आपण पाक तयार करणार आहोत। आणि अगदी जरासं पाणी टाकून मी यामध्ये साखर टाकलेली आहे। आपल्याला असा दाटसर असा पाक तयार करायचा आहे। इथे बघा आपण साखर टाकल्यानंतर कमी पाणी टाकलं असल्यामुळे ते सतत हलवून घ्यायचे आहे, नाहीतर कमी पाण्यामध्ये जर आपण साखर टाकली तर ती साखर तशीच राहते आणि ती विरघळल्या जात नाही, पाक व्यवस्थित होत नाही। म्हणून बघा साखर टाकल्यापासून कंटिन्यू असं हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ती पूर्णपणे साखर विरघळली जाईल। इथे बघा आपली साखर विरघळली आणि पाक देखील तयार झाला। आता एका कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे। शक्यतो तुपाचाच वापर करायचा आहे। तेलामध्ये जर आपण हे ब्रेड तळले तर त्याचा खमंग असा वास येत नाही किंवा त्याची चव देखील तितकीशी चांगली लागत नाही, म्हणून तूप गरम करायला ठेवलेलं आहे मी। आणि इथे बघा साईडला ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत आणि त्याच्या व्यवस्थित अशा ज्या कडा असतात त्या मी कट करून घेते। त्या कडा जरी तुम्ही ठेवल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, पण असं छान दिसावं म्हणून मी त्या कडा कट करून घेतलेल्या आहेत। आणि एका स्लाइसचे 4 तुकडे असे मी व्यवस्थित करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे बघा आपण हे तुकडे करून घेतलेले आहेत। आता इथे बघा कढईत जे तूप ठेवलं होतं ते देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। जास्तही तूप गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर ते तुपाचा खूप खराब असा स्मेल येतो। बऱ्यापैकी हे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हे ब्रेड टाकलेले आहेत आणि त्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपण ब्रेड तळून घ्यायचे आहेत। अगदी मंद आचेवर तळून घ्यायचे, जेणेकरून ते कडक आणि व्यवस्थित तळले जातील दोन्ही साईडनं। आपली बघा दररोज 3 वाजता रेसिपी रोज मी तुमच्याशी शेअर करते, तर नक्की बघा। आठवड्यातील 5-6 दिवस आपली रेसिपी येते, फक्त संडेला रेसिपी मी अपलोड करत नाही। बघा इथे ब्रेड जे आपण तळायला टाकले होते ते व्यवस्थित असे तळलेले आहेत। बघा याला कलर देखील खूप सुंदर आलेला आहे। आता हे आपण ब्रेडचे तुकडे काढून घेऊया। मग अजूनही एक 4-5 मी तुकडे ब्रेडचे तळून घेतलेले आहेत। बघा याचा कलर किती छान आलेला आहे आणि अगदी असे कडक झालेले आहेत आणि तुपामध्ये तळल्यामुळे त्याचा स्मेल देखील खूप छान येतो। बघा याचा कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे। आता एका पातेल्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे आणि त्या दुधामध्ये मी अगदी जराशी साखर टाकलेली आहे, कारण आपण पाक देखील साईडला करून घेतलेला आहे। आणि एका बाउलमध्ये मी साधारण 1 ते 1.5 कप दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा लिटर दुधाचं हे साहित्य आहे। बघा त्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकलेले आहे, ही व्हॅनिला फ्लेवरची आहे। बघा 2 चमचे टाकलेले आहे। ते आता व्यवस्थित अशी हलवून घ्यायचे आहे। हे दूध थंड आहे, गरम दुधामध्ये टाकली तर त्याच्या गाठी होतात। आणि ही आपली साधारण 2 चमचे दूध पावडर आहे। 10 रुपयाचा जो आपला मिल्क पावडरचा पॅक मिळतो तो मी पूर्ण टाकलेला आहे, त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मिल्क पावडर असते। आता हे व्यवस्थित असं मी ढवळून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याची एकही गाठ होणार नाही। इकडे आपण पातेल्यामध्ये ठेवलेलं दूध देखील व्यवस्थित असं उकळलेलं आहे। त्यामध्ये आता आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं ते यामध्ये टाकलेलं आहे। बघा हे टाकल्यानंतर जोपर्यंत आपण गॅस बंद करत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या पटकन खाली पातेल्याच्या तळाशीच्या पटकन गाठी होतात। बघा कस्टर्ड पावडरमुळे याला लगेच घट्टपणा असा येतो, बघा थिकनेसपणा लगेच येतो। मग असं दाटसर असं आपलं दूध झालेलं आहे। आता ते गॅस बंद केलेला आहे। हा जो आपला पाक आहे तो आपण जे ब्रेडच्या स्लाइस तळून घेतलेल्या होत्या त्यावरती
टाकून घ्यायचं आहे. बघा पाक टाकल्यानंतर त्याला वेगळीच चमक अशी येते. तुम्ही हा पाक टाकून जरी ब्रेड खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. तुपामध्ये तळलेला ब्रेड आणि त्याच्यावर जर पाक टाकला तर खूप अशी छान वेगळीच त्याची टेस्ट लागते बघा. बघा मी एक तुकडा खाऊन पाहिलेला आहे, खूप छान अशी टेस्ट येते. आता हे जे पाकामध्ये टाकलेले ब्रेड होते ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता बघा जे आपण मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर टाकून जे दूध तयार केलेलं होतं ते देखील आता याच्यावरती टाकायचं. हे गरम गरम टाकलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, दूध वगैरे काही फुटल्या जात नाही. बघा बघा किती सुंदर दिसते आणि चवीला देखील खूप छान लागतं. तुम्ही असं खाल्लं तरीही त्याची टेस्ट खूप छान लागते आणि ते फ्रीजमध्ये ठेवून जरी खाल्लं तरी त्याची टेस्ट खूप छान लागते. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.